अजय महाराज बारसकर हा एक ट्रॅप असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। बारसकरांनी आरोप करण्यासाठी 40 लाख रुपये घेतल्याची ही माहिती जरांगेंनी दिली। खरं तर त्यांनी हे आरोप केलेले आहेत। बारसकरांमागे मुख्यमंत्र्यांच्या एका प्रवक्त्याचा हात असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। दरम्यान सरकारला कोणावरही ट्रॅप लावण्याची गरज नाही, हा मराठा आंदोलकांमधील अंतर्गत वाद असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। जी ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा। कारण ज्या कोणची त्या महिलेचा विनयभंग झालाय, तिचं मॅटर दाबलं गेलंय, ते तुझं उघडं करू, नाही तर तू जरांगेच्या विरोधात बोल असं त्याला सांगितलं। आणि ते बच्चे भाऊ संघ येत होता, तो कोण आहे आम्ही त्याला मोजित नाही गिनित नाही, ते कोण आहे तर 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालंय। ऐकू माहिती आहे मला ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी, म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो। अहो एका दिवसात याला एवढ्याले चॅनल उपलब्ध होते कसे? मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले। 19 वर्ष संघर्ष करतोय मी, तुला एका दिवसात आणि घंटा घंटा। आणि सरकारलाही सांगतो आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो, आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो, आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागं त्यालाही सांगतो, तुमच्यामुळं तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षाचं वाटलं होणार आहे। काय आवश्यकता आहे सरकारला ट्रॅप लावायची? काही गरज नाही ना आम्हाला। सरकारला कोणावरही कसलाही ट्रॅप लावण्याची आवश्यकता नाही। त्यांच्यातले जे मतभेद आहेत ना, आता ते बारसकर जी काय म्हटले की कुणालाही विश्वासात न घेता तिथं जे सगळे लोक प्रमुख होते एकाएकी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला। आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना। त्यामुळे मी एकच म्हणतोय, अशा पद्धतीनं त्यांच्या आतल्या गोष्टी जर काय आता समोर येत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे। त्यात आंदोलनामध्ये जी काय प्रमुख मंडळी होती, सरकारचा ह्याच्याशी काही संबंध नाही।